तर मध हा घेताना काही नियम पण पाळावे लागतात. मध हा सकाळी रिकाम्या पोटी घ्यायचा. जर स्थौल्य असेल तर जुना मध आणि कडुनिंबावरचा मध किंवा जांभळावरचा मध जर सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास कोमट पाण्याबरोबर 2 ते 3 चमचे घेतला, थोडं लिंबू पिळलं त्याच्यामध्ये तरी चालेल. परंतु जर आम्लपित्ताचा त्रास असेल तर लिंबू वजा करा आणि असं पाणी सकाळी रिकाम्या पोटी घ्या. आणि मध घेताना कोमट पाणीच घ्यावं हे लक्षात ठेवायचं. गरम पाणी घेऊ नये. याचं कारण असं, की जर मध जास्त गरम झाला किंवा अतिशय गरम पाण्याबरोबर घेतला, तर त्याचं रूपांतर विषामध्ये होतं आणि तसं ते रूपांतर झालं, तर मध विषसमान झाला, तर त्याचा त्रास आपल्याला होऊ शकतो. मध आणि तूप एकत्र खायला आयुर्वेदाने सांगितलं नाही असं म्हटलं जातं. परंतु ते समभाग प्रमाणामध्ये. जर मधाचा 1 चमचा, तुपाचा अर्धा चमचा असेल तर चालू शकतं किंवा तुपाचा 1 चमचा आणि मधाचा अर्धा चमचा असेल तर चालू शकतं. परंतु मधाचा 1 चमचा आणि तुपाचा 1 चमचा असं चालणार नाहीये. ते एकत्र केलं तर ते विषसमान असतं असं आयुर्वेद म्हणतो. इतकं सारं जे आहे ते मधाबद्दल सांगितलेलं आहे. मधामध्ये मध जेव्हा आपण डायबिटीजमध्ये वापरतो, तेव्हा वैद्यांच्या सल्ल्यानेच वापरा. कारण मधामुळे ग्लुकोज वाढू शकतो. ते कधी वाढतं हे त्यांना माहीत असतं. कोणता मध वापरायचा आहे मी सांगितलंच. जांभळाचं मध असेल किंवा कडुनिंबाचा मध असेल आणि जुना मध असेल तर डायबिटीसवर चालू शकतो. तोही प्रमाणात घेतला गेला पाहिजे. जेणेकरून तुमची शुगर वाढणार नाही. हे सगळे नियम जे आहेत ते मधाबद्दल आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. मध हा योगवाही आहे. त्यामुळे अनुपान म्हणून म्हणजे एखाद्या औषधाबरोबर हा मध दिला जातो आणि त्याचा उत्तम परिणाम होतो. मध हा जास्तीत जास्त प्राणवायू स्रोतसामध्ये पण वापरला जातो. म्हणजे छातीमध्ये जर कफ दाटला असेल आणि तो जर काढायचा असेल, तर औषधामध्ये सीतोपलादी चूर्ण आहे, तालीसादी चूर्ण आहे, ह्याच्यामध्ये जर मिक्स केला मध आणि त्याचं चाटण जर सारखं 15-20 मिनिटांनी घेत राहिलं, तर छातीमधला कफ सुटायला लागतो आणि कफाचा डबडबलेपणा कमी होतो आणि खोकलाही कमी होतो. या सगळ्या गोष्टी मधाबद्दल आयुर्वेदामध्ये दिलेल्या आहेत.